नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. कुमारी मृण्मयी हिचा एक प्रश्न आलाय. तिने विचारलंय, चेहऱ्यावर छोटे छोटे फोड येतात, खूप वेदनाही होतात आणि हे फोड लवकर जातही नाहीत. यावर प्लीज काहीतरी उपाय सांगा. मृण्मयी, अशा प्रकारचे छोटे छोटे फोड सहसा रक्तातील अशुद्धीमुळे येत असतात. त्यामुळे यावर औषधांच्या बरोबरीने खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळणं सुद्धा आवश्यक असतं. एक्सटर्नल ॲप्लिकेशनमध्ये सहाणेवर थोडं पाणी घेऊन त्यात ज्येष्ठमध उगाळून तयार केलेला लेप फोडांवर लावण्याचा उपयोग होईल. स्नान करताना साबणाऐवजी रक्तशुद्धीकर आणि पित्तशामक द्रव्यांपासून म्हणजे अनंतमूळ, आंबे हळद, नागरमोथा, ज्येष्ठमध, मसुराचे पीठ अशा द्रव्यांपासून बनवलेलं उटणं वापरण्याचाही चांगला उपयोग होईल. रक्तशुद्धी होण्यासाठी काही दिवस रोज हा एक उपाय करून बघता येईल. 7 ते 8 काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजत घालाव्यात. मनुका नीट भिजल्या की हाताने कोळून आणि गाळून घेतलेलं पाणी रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. 10 दिवसातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी 2 चमचे एरंडेल तेल घेऊन पोट साफ करण्याने सुद्धा रक्तशुद्धी होण्यास मदत मिळेल. आहारामध्ये तिखट, आंबट गोष्टी, नॉनव्हेज, ढोबळी मिरची, वांग, गवार या गोष्टी न खाणं चांगलं. मृण्मयी, या उपायाने नक्की बरं वाटेल, पण नेमक्या उपचारांसाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.